आता मी म्हणेन तसं होईल, उद्यापासून काम सुरू होईल. तुम्ही कोणी याच्यामध्ये बोलायचं नाही, बोलले तर याद राखा. आणि मेट्रो सुरू झाली, टेक्निकली ठरवा म्हणलं का. आणि त्याचबरोबर एअरपोर्टचा विषय 20 वर्षापासून अडकलेला होता. इथले डायरेक्टर आज मला जे होते ते काल मला भेटले, ते म्हणाले, डोळ्यात पाणी आणून म्हणाले, साहेब त्यांना ती मिटिंग आठवली की एअरफोर्सच्या चीफला मी बोलवलं होतं आणि ते जेव्हा जागा द्यायला तयार नव्हते तेव्हा मी काय बोललो हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण माझ्या बोलण्याचा परिणाम झाला, ती जागा मिळाली. आज एअरपोर्ट अतिशय उत्तम तयार झाला आणि मेट्रो आणि एअरपोर्ट हे दोन्ही कामं चांगली सुरू झाली. याच्याबद्दल मला मनापासून अतिशय आनंद आहे आणि मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मुरलीधर मोहोळांना मी धन्यवाद देतो की आज या एअरपोर्टचं नाव संत तुकाराम महाराजांचं देण्याचा आपण सगळ्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे, हा दिल्लीमध्ये प्रधानमंत्र्यांशी बोलून आम्ही मंजूर केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे. महाराष्ट्राची ही दैवत आहेत. महाराष्ट्र प्रगल्भ आहे. महाराष्ट्रातलं साहित्य, कविता, संस्कृती, इतिहास आणि विरासत, मराठी माणूस, मराठी संगीत, मराठी नाटक आणि मराठी प्रत्येक गोष्ट जी आहे त्याचं महत्त्व महाराष्ट्रात राहून कळत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर आपण जातो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टीचं महत्त्व कळतं. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे.